नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वाजले आहेत 8:45 झालेले आहेत. इथे मॅडम आमच्या उठल्यात. सकाळी चहा बिस्किट. अर्णव अजून झोपलेला आहे. अन्वीला ना सकाळी उठले की माशा बिहार लागतं बघायला. इथे तिला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आईंनी ना काल गावावरून नारळ पाठवलेत, हे बघा, पूजेसाठी. तर ते मी आता काढते थोड्या वेळाने. इथे ना सकाळी अमोलला शेंगा आहेत ना, शेवग्याच्या शेंगा, त्याची रसरशीत भाजी करून दिली. त्यांनी वरतून ना शेंगदाण्याचं कूट टाकलं. पाणी गरम झालेलं आहे. आणि आजचं क्लायमेट दाखवते तुम्हाला. खूप विचित्र आहे. असं वाटते पाऊस पडेल. जामच्या झाडाला ना फूल आले, दाखवते. ते इथे सिलेंडर येईल आज म्हणून खाली सिलेंडर बाहेर ठेवलं आहे. कामं तर ऑलमोस्ट झालेली आहे. आता बाहेरून जर का आणायचं असेल ना, परवा सकाळीच पूजा आहे, तर बाहेरून काय आणायचं असेल ना तर ते मी आता आणायला जाईल. पण मुलांचं आधी सगळं करून घेते आणि मग जाते. तर चला, बाय. मुली मोठ्या होत गेल्या ना की त्यांना ना आईचे कपडे खूप आवडतात. तर अन्वीला माझा गाऊन घालून फिरते. आत्ताच आंघोळ करून आले आणि आता गाऊन घालून माझं फिरते. हे बघा, काय नाही. मग अशी एवढं आभाळ आलेलं ना, आता मोकळं झालंय. एकदम भारी ऊन आलंय. भारी म्हणजे एकदम कडक ऊन लागतंय हो. पान हवे खायचं आजीला. तू खाली बघून चालायचं काम कर. तर मी चालले, परवा पूजा आहे ना, तर बांगड्या भरायच्या म्हणून. काय? हो, मग मी सांगते की तुला. तर इथे ना मला डस्टबिनच्या बॅगा संपलेल्या होत्या, त्या घ्यायच्या होत्या. मोठी साईज, छोटी साईज दोन्ही पण. आता पूजा आहे ना, तर मोठी असलेली बरी, त्याच्यामुळे मोठ्याही घेऊन ठेवल्या आणि छोट्याही घेऊन ठेवल्या रेग्युलर घरामध्ये. आणि काही किरकोळ वस्तूही घ्यायच्या होत्या. म्हणजे बाथरूम क्लीन करायचा जो साबण असतो ना, कॉर्नर वगैरे घासता येईल, तो ब्रश घेतलेला आहे. लिक्विड घेतलेलं आहे, बाथरूममध्ये टाकून साफ करायचं, टाईल्स पुसायचं, तेही घेतलेलं होतं. आणि तिथून निघाली मी. बांगड्या भरून घेतल्या आणि म्हणजे साडीची पिनं आणि असं बारीक सारीक जो सामान होता ना, तो घेतलेला आहे नॉवेल्टीमधून. आणि तिथून येता येता मग अन्वी बोलली, मम्मा ऊन खूपच लागते, आपण ज्यूस प्यायचं का? तर मी उसाचा रस बेस्ट आहे म्हटलं. मग आम्ही दोघीही उसाचा ज्यूस पिऊन मस्त चिल झालेलं आहोत. मॅडमना लागतो स्ट्रॉ म्हणून स्ट्रॉ घेतलेला आहे. आणि तिथून चालत येताना आमचं जे पूजेचं जेवण आहे ना, ते इथे दिलेलं आहे. खूप नेहमीच कायम ऑर्डर असतात त्यांच्याकडे. शिर्के म्हणून आहे. तर हे बघा, इथे आत्ताही ऑर्डरच चालू आहेत. आत्ता वाजले आहेत दुपारचे 2.
सगळं सामान होतं ना इथलं ते मी आता आईकडे शिफ्ट केलेलं आहे. सिलेंडर पण आलं आहे. कपडे सुके इथे टाकून ठेवलेत आणि ओले आता जस्ट वाळत घातलेत. देवाची भांडी आणलेत जी घासायची आहेत. जेवढी ब्राह्मणांनी लिस्ट दिले ना तेवढी सगळी मी काढलेली आहे. आणि हा मी आत्ताच मार्केटला गेली ना तर ह्या बांगड्या भरून आली. आता ही पितळेची भांडी ना संध्याकाळी घासून वगैरे ठेवून देणार. जस्ट आता जेवण झालंय. थोडीशी साफसफाई करायची होती म्हणून म्हटलं आता ह्या दोघांना टी व्ही लावून देते आणि मग बसते. तर चला मी भांडी वगैरे का आणलेत ना हे संध्याकाळी दाखवेल. आणि संध्याकाळी ना हे सगळं ना हलवायचं आहे. म्हणजे हा बेड काढून बेडमधलं सामान सगळं काढायचं आहे आणि हा भाग पूर्ण रिकामा करून ठेवायचा आहे ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे. हे सगळं खाली करणार आणि हे पण खाली करणार. हे 2 टेबल काढणार. तर आईकडे जेवून आलो आणि तिथेही आम्ही आंबा खाल्ला. अन्वीनेही आंबा खाल्ला आणि अर्णव नव्हता म्हणून अर्णवसाठी आणलेला आंबा आहे ना तो नेमका अन्वीने इथे चोरून खाल्लेला आहे. तर आता अर्णवला आंबा भेटणार नाही. तर हा छोटासा व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.